2026 एडिशन 2 मध्ये स्पर्धेला आपण घेऊन आलोय। या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ रुपेशजी केशवजी पंढरकर, त्यांना साथ मिळाली। शुभमजी खोडदे, दिनेशजी बांगर आणि आकाशजी इसम आणि संपूर्ण बॉयज ग्रुप हा नवयुवकांचा एक ग्रुप आहे। आज दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला आपण दुसऱ्यांदा लॉन्च केले। एडिशन 2 मध्ये मॅच क्रमांक आपण पाहताय 8 KB44 विरोधात अष्टगंता 8 या दोन टीम्स मध्ये सुरू असलेली विद्यमान लढत करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे यांना। धन्यवाद। पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडे, सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सीवूड्स विभागामध्ये जेवढ्या मॅचेस अंडरमच्या होतात तेवढ्या नवी मुंबईमध्ये देखील होत नसतील। तर जाऊया, दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित आपण पाहतोय SSBL पर्व क्रमांक 2 2026 चालू असलेली लढत KB44 आणि अष्टगंधा यांच्या माध्यमातून हा सामना जरूर पाहायला मिळेल। टॉस जिंकला एकत्रितरित्या आपण पाहिलं तर अष्टगंधा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा पाहायला मिळतोय। आणि आता जाऊया सामन्याकडे आपण एकत्रितरित्या वळणार आहोत। 2 चेंडूंचा खेळ संपला, 1 धाव धावफलकावर आणि आता मात्र गॅप शोधली आणि चांगला हा चौकार आला। या इनिंगचा हा पहिला चौकार फलंदाज दिलीप याच्या बॅट मधून धावा होणं गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं या सर्कलच्या मॅचेस मध्ये धावांचा पाऊस नेहमीच पडत असतो, परंतु या सीवूड्स विभागामध्ये इतक्या ताकदीचे गोलंदाज आहेत की ते धावांचा बचाव देखील करण्यामध्ये इथे मात्र दावेदार ठरत असतात। तेच कारणामुळे ते करावं लागेल। अंकेश आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी। 4 षटकांची लढत पाहणार आहोत आणि आजच्या दिवसातील एकत्रितरित्या आपण जरूर हा सामना क्रमांक पाहणार आहोत। 8व्या क्रमांकाचा हा सामना आहे। एकत्रित 18 संघांचा समावेश, एक दिवसीय ही स्पर्धा पाहतोय। अगदी दिवस रात्र आणि इथे मात्र चोरट्या स्वरूपात एकदम टेम्परामेंटली खेळ संयम बाळगला गेलाय, कारण एक चौकार आल्यानंतर आपल्याला आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे हा विचार विनिमय इथे मात्र केला जातोय। दिलीप याच्या बॅटमधून चौकार जरूर आला मागच्या चेंडूवर, त्यानंतर स्ट्राइक रोटेट केलं गेलं आणि आता मात्र धावसंख्येचा आपण आलेख पाहिला 6 धावा धावफलकावर। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते। चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं, चेंडूला आतमध्ये फेकलं गेलंय, त्यानंतर 1 धाव कुठे रोखली जाणार नाही। 5 चेंडू संत गतीने ही क्रिकेटची जरूर वाहत असताना नदी आपण पाहतोय। धावसंख्येचा आपण विचार केला 7 धावा धावफलकावर। खऱ्या अर्थाने आता मात्र चूक यष्टीरक्षकाकडून होतीये। चेंडू चाललाय अगदी लॉंग स्टॉप रिजनला, तिथे मात्र बॅकअप आलाय आणि इथून षटक क्रमांकाचं संपुष्टात येईल। पहिलं षटकातील 6 चेंडू संपल्यानंतर धावसंख्या एकत्रितरित्या KB बॉईज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ती 0 गडी बाद 8। आणि आज आपण पाहिलं तर नवी मुंबईची मानाची पालखी देखील आपल्या कार्ला गाव एकविरा मातेच्या ठिकाणी मात्र नवी मुंबईतून विराजमान झाली आणि खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने भाविक भक्त देखील दूर दूरचे भाविक भक्त आपल्या नवी मुंबईमध्ये अगदी आपण पाहिलं तर पायी जाण्यासाठी 2026 टोटल भाविक भक्त आहेत, म्हणजे सर्वात मोठी पालखी असेल। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं शैलेश भोईर यांनी जे रोपटं लावलं त्याला मात्र सर्वांची हातभार साथ मात्र लाभली गेली। डॉट चेंडू 2026 हा वर्ष आहे आणि या वर्षामध्ये 2026 प्रतिनिधी आपण पाहिले पायी जात असताना इथे चौकार आलाय आणि अगदी दिलीप धावांचा पाऊस पाडतोय। गरज आहे आता धावांची, आता धावांचा वर्षाव करावाच लागेल। धावा 14 आहेत, कमीत कमी 50 ते 60 धावा इथे धावफलकावर जोडणं गरजेचं असेल, कारण तितक्याच ताकदीचा अष्टगंधा हा संघ देखील आहे। आता काय घडलंय, चोरटी धाव आणि इथे व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री, अगदी डीमार्टची ऑफर या मैदानावर येत असताना जरूर पाहायला मिळते। 2 धावांचं हे बोनस नव्या वर्षामध्ये दाखल झालाय। इथून धावफलकावर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16, सन्मान दिलाय।
वारंवार स्ट्राईक रोटेट केल्या जात आहेत. केफला माहित आहे दिलीप फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक वर आणावं लागेल. आणि जसा उल्लेख झाला तसा हा ठोकलाय. चौकार क्रमांक या इनिंगचा तिसरा. दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची मजल आतापर्यंत जरूर पाहायला मिळते. उर्वरित 12 मध्ये किती येतील मागच्या आपण सामन्यामध्ये पाहिलं. केएफ बॉईज यांच्या माध्यमातून 50 धावा तब्बल धावफलकावर 4 षटकांमध्ये काढल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देत असताना कुठेतरी सीवूड चॅलेंजर संघ कमी पडलाय, पराभूत व्हावं लागलंय. अगदी नॉकआउटची ही स्पर्धा षटक संपलं. इथून आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 मध्ये तब्बल नाबाद 21 धावसंख्येची ही खेळी पाहायला मिळते. आता मात्र आपल्या संघाकडे मोठमोठे फलंदाज आहेत. आता इथून गिअर चेंज करावा लागेल. पहिल्या 12 मध्ये 21 आलेत, उर्वरित 12 मध्ये किती येतील. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाश. पहिला चेंडू अवांतर ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू +1, 1 वर 1 फ्री. संडे फंडे अगदी दीप स्तंभ प्रतिष्ठान आयोजित बॉईज ग्रुप यांच्या माध्यमातून SSBL पर्व क्रमांक 2 आता मात्र सहज फटका खेळायचा होता आणि चिते नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली अव्वांतरची आणि पंचांनी दाद उचलून हा अव्वांतर क्रमांक लागोपाठचा दुसरा पाहायला मिळतोय. कुठेतरी खराब लाईनची गोलंदाजी, परंतु आता कमबॅक इथे होत असताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज आकाश. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. एकूण तब्बल धावसंख्येचा विचार केला आता मात्र हा चेंडू देखील 1 धाव देऊन जाईल. 25 धावसंख्येत हे धावफलक. फुलटॉस होता आणि इथे मात्र फिल्डरला चकावला आहे आणि गॅप मधून इथे रिकाम्या जागा भरा आणि येतील हा 4 धावा आणि कॅपच्या गॅप मधून हा पहिला मात्र चौकार. फिल्डरला चकावला आहे आणि थँक्यू. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. एक धाव इथे मात्र रोखली जाणार नाहीये. धावसंख्या 1-1 ने. आता मात्र काय घडलंय इथे, चूक होती आहे. दिवसा ढवल्या चोरी झाली की काय. घरामध्ये माणूस असताना देखील 1 धाव इथे चोरली गेली यष्टीरक्षकाकडून. ती चूक पाहायला मिळाली. मोठा फटका खेळायचा होता पुन्हा एकदा अगदी अलॉंग द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण. इथून षटक क्रमांक 3 संपुष्टात येत असताना धावसंख्येचा विचार केला अगदी 32 धावा धावफलकावर. आता कुठेतरी गाडी रुलावर आली आहे KB44 या संघाची, कारण धावांची गरज होती आणि त्या धावा या षटकामध्ये आल्यात. आता या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा धावफलकावर जोडणं गरजेचे असतील. अजून एकही विकेट गेलेला नाही आहे, ही जमेची बाजू आहे. इथून KB44 संघासाठी पहिला चेंडू अव्हांतर. विकेटच्या शोधामध्ये आहेत, शोध घ्यावा लागेल. शोधल्याने देव देखील मिळतं आणि पहिला विकेटचं पतन, पहिला दे धक्का. फलंदाज केफ बॅक टू द डगआउट. लागेल. शोधल्याने देव देखील मिळतं आणि
पाहायला मिळालं. कधी या साईडला कधी त्या साईडला अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. मी आलोय आता मी थांबणार नाहीये आणि सलगचे ठोकलेत हे 2 चौकार एकूण पाहायला धावसंख्या मिळालं. धावपलकावर 43. कधी अगदी या 10 ते साईडला 12चा कधी उल्लेख त्या झाला होता, परंतु या आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. आता कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तू मे आणि फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. दिलीप सलामीला आल्यानंतर कुठेतरी चांगली आता फलंदाजी, कुठेतरी 3 चांगली चौकारी गोलंदाजी फलंदाजी आवडली पाहायला असेल तर मिळते. एकट आल्या व्हायला हरकत नाहीये. तू कारण सुरुवात करून आणि- देणं गरजेचं होतं आपल्या संघाला. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. 43 4 3 43 धावा. 2 चेंडू शिल्लक असतील शेवटचे षटक हाताळण्यासाठी आकाशाला आपण पाहिलं. सुरुवातीला मात्र चुका झाल्या, परंतु त्या चुकांमधून शिकलं काहीतरी, सावरलं आपल्याला स्वतःला आणि संघाला देखील आता गरज आहे. इथे काय घडलंय? फलंदाज एका मागोमाग एक असे बाद होत असताना पाहायला मिळतात. धावचीत म्हटलं की आत्महत्या, स्वतःहून फेकलेलं विकेट जरूर पाहायला मिळतंय. हादरा क्रमांक इथून 3रा. पहिल्या 3 षटकामध्ये स्वतःला विचार केला ना तर एकही आणि विकेट बाद संघाला झाला देखील नव्हता. आता गरज आहे. त्याचंच दडपण थोडस सतीशवर होतं. 2 इथे वाईट त्याने फेकले, परंतु त्यानंतर जे विकेटचा काय सिलसिला इथे घडलंय? मात्र चालू झालाय ना, तो थांबायचं नाव घेत नाहीये. षटकाराला इथे दाद नाहीये. विकेट मिळते अजून एक आणि षटक क्रमांकाचं 4थं संपुष्टात येत असताना जोर पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ षटकाराला संपला. गाडी इथे अडकली ती दाब 43 वर नाहीये. विकेट आणि मिळ- येणाऱ्या 24 मध्ये करायच्या आहेत त्या 44 धावा. चला टॉस साठी लगेच WXYZ साईदाम ब्रदर्स, चला टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन WXYZ आणि साईदाम. कॅप्टन विनंती असेल, चला दोन्ही टीम कॅप्टन आपल्या समवेत जोडले जातील. रोहित साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक आपण 10चा टॉस करतोय, तोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल. चलो टॉस केला जाईल. सामना क्रमांक 10. साईदाम टीमचा कॅप्टन इथे टॉस कॉल देतोय. फक्त डिसिजन सांगा. बॉलिंग क्षेत्ररक्षण असेल, दोन्ही संघाला शुभेच्छा असेल. मान्यवरांना देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहा. आपलं देखील हार्दिक आभार असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि साईदाम संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून घेतलाय. WXYZ आपण आपली फलंदाजांची जोडी लगेच सज्ज ठेवा.
अगदी आपण पाहतोय दीपस्तंभ प्रतिष्ठान बॉईज ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित ही SSBL 2026 पर्व क्रमांक दुसरं पावतोय. अगदी दिवस रात्रीचं हे पर्व आणि इथे काय घडलंय, मोह आवरला नाही आणि मोहामध्ये सापडलाय आकाश याने हा दुसरं पावतोय. षटकार अगदी ठोकून बाद दिवस होत असताना रात्रीचं कारण हे बॉक्स मध्ये आपण पर्व षटकाराला आणि इथे काय प्राधान्य दिलं जात नाही. फलंदाज बाद घोषित केला जातो आणि तेच पाहायला मिळालं. हादरा क्रमांक पहिला मोठा दे धक्का. अगदी आयानाची गोलंदाजीचा विचार केला ना, जकडून ठेवल्या आतापर्यंत. चेसिंग करत असताना मोठ्या फटक्यांची मोहर लागणे गरजेचं असतं आणि ते मोह इथं आवरला जात नाहीये. शेवटचा चेंडू षटक क्रमांक पहिलं अगदी उत्कृष्टरित्या हाताळलं गेलं. एक गडी बाद 5 धावा धावफलकावर सद्यस्थिती आपण पाहतोय. अति स्लोवर चेंडू इथे गॅप शोधलंय आणि 2 क्षेत्ररक्षकांना छेदून शेवटच्या चेंडूवर का होईना हा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वाढतीये आणि एकूण पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली जाते ती 9. येणारे 18 आणि 18 मध्ये करायचे आहे तिथून 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटका मागे 12ची गरज आहे. दिलीप आल्यात गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक दुसरं त्यांच्या माध्यमातून इथे हाताळला जाईल. याच दरम्यान आपण जरूर पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं जरूर चांगला नो बॉल आलाय. 1+1 2 धावा अगदी धावफलकावर ऍड होतील. या धावा रोखाव्या लागतील आणि धावसंख्येचा विचार केला 11 धावा धावफलकावर. रिव्हर्स अगदी पहिल्याच वेळेला इथे मनसुबा बनवला होता. त्यानंतर फक्त एकच धाव क्षेत्ररक्षक होता तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलं. त्यानंतर आपण पाहिलं फक्त एकच एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलकाला पुढे नेण्याचं काम जरूर केलं जाते. परंतु एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल कारण आपल्या संघाला विजय संपादन करायचा आहे. इथे डेलिब्रेट असेल. कोणती धाव इथे दिली जाणार नाहीये कारण आपली ऍक्शन नव्हती. शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर उपस्थित या स्पर्धेला दीपस्तंभ प्रतिष्ठान SSBL या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण अगदी पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. अध्यक्ष आपण पाहतोय विनयजी देशमुख साहेब असतील तसेच अक्षय दादा उपस्थित मान्यवरांचं आपण दीपस्तंभ प्रतिष्ठान SSBL पर्व क्रमांक 2 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. अगदी रॉयल एंट्री पाहायला मिळते. त्यांचे सहकारी मित्रमंडळ देखील त्यांच्या समवेत आहेत. विनय दादा देशमुख आणि अक्षय दादा या 2 उपस्थित मान्यवरांचं आपण करूया दीपस्तंभ प्रतिष्ठान SSBL 2026 पर्व क्रमांक 2 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण व्यासपीठावर या. अतिथी देवो भव या स्पर्धेची जरूर आपण महाराष्ट्राची परंपरा जपणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. नो बॉल आणि No+1 पुन्हा एकदा लाईनचा नो पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅच कडे. आतापर्यंत धावा धावफलकावर 15 हा आकडा गाठला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा गॅप शोधायची होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सावरलं इथून स्वतःला क्षेत्ररक्षकाने गरजेचं आहे. खेळामध्ये टेम्परामेंट किती महत्वाचा असतो. स्वतःला सावरणं गरजेचं आहे. स्वतःला सावरलं तर आपण संघाला सावरू शकतो. चेंडू शिल्लक आहे 2. षटक क्रमांक मार्गस्थ क्रमांक आपण दिलीप याचं पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचं स्टेप आउट करून खेळायचा होता अगदी ऑन साइडला. वाव अग्रेसिव्हपणा जरूर पाहायला मिळतोय. हे चौकार पहिल्या षटकामध्ये वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये. जे करायचं होतं KB 44 संघाला
पहिल्या 2 गोलंदाजांनी केलंय, परंतु इथे काय घडलंय, आवश्यकता नव्हती आणि मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु या षटकामध्ये काय घडलंय, आली विकेट. धक्का क्रमांक दुसरा 17 वर दे धक्का क्रमांक 2. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या 12 मध्ये फक्त 17 आल्यात, आता उर्वरित 12 मध्ये 27. थोड्या अडचणींचा सामना इथून करावा लागेल टीम अष्टगंधा. Exclusive remix by DJ Jitesh. Let's go. Rock your hands up in the air. Rock your hands up in the air. थँक्यू. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील 9व्या क्रमांकाचा सामना असेल WXYZ त्यांच्या विरोधात साईदाम ब्रदर्स. साईदाम संघाने अगदी टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4थ्या क्रमांकावर दाखल होणारा फलंदाज गणेश पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर KB44 संघाकडून राझिक आलाय. नो बॉल. 12 मध्ये 27 ची गरज होती, पहिला नो बॉल आलाय. आता 12 मध्ये 26. या षटकामध्ये KB44 संघाला धावा रोखायच्या आहेत. इथे मात्र काय घडलंय, चुकीला माफी नाही आणि इथे मात्र आलाय हा चौकार. धावा मिळतील 4. गरज नव्हती, गरज नसताना खेळलेला फटका इथे मात्र बाद होण्यामध्ये भाग पाडतोय. इथून फलंदाज सलामीला आलेला सर्वेश 2 चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आले, परंतु इथे मोह आवरला नाहीये. आणि आता मात्र धक्का क्रमांक 3 हादरे लागलेत. टीम अष्टगंधा फलंदाजी करत असताना इथे कुठेतरी अडचणीत सापडलाय. समीकरणाचा विचार केला, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 10 मध्ये करायचे आहेत. पुन्हा एकदा काय गरज होती, आल्या पावल्या परतीचा प्रवास. घाई ही नाशाची आई का म्हटलं जातं, आणि येतोय तो फलंदाज इथे घाई करून चाललाय. नवीन फलंदाज अक्षय आलाय. धावसंख्या धावफलकावर 22. अगदी 4 गडी बाद 22 धावा धावफलकावर. आता इथून डाव सावरावा लागेल. कठीण कालाला सामोरं जात असताना इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शोधलं तर देवही मिळतो आणि इथे नक्कीच अक्षय याने आल्यानंतर इथे सावध पवित्रा स्वीकारलाय. एकच धाव पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3ऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता कुठेतरी चूक झाली आहे, परंतु चांगलं सावरलंय, परंतु एक धाव रोखली जाणार नाहीये. वाईट +1 मिळतील धावा 2. अगदी बॉक्स क्रिकेटचं खेळ म्हटलं ना, अगदी पलापलीचं. पुन्हा एकदा इथे पडलो, धडपडलो, परंतु इथे काय घडलंय, फलंदाज झालाय बाद. वाईटची 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने वाढेल. अवंतरच्या माध्यमातून 26 धावा धावफलकावर. गरज आहे वाईट बॉल. आवश्यकता नसताना या अवांतर धावा. येणारा काल कठीण प्रसंग उद्भवेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं, यातील मात्र शंका नसेल. डान्सिंग डाऊन खेळायचा होता, अगदी मोठा फटका सजवायचा होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये हवा तसा संपर्क झाला नाहीये. या चेंडूवर मिळाली फक्त 1च धाव. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 7 मध्ये करायचे आहेत ते आता 16 धावा. इथे चौकार येणं गरजेचं असेल.
तरच सामना दोन्ही संघांसाठी समांतर होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अगदी मंदिरातल्या देवाला देव पण जेव्हा येतो जेव्हा तो दगड चिनीचा घाव सहन करत असतो. इथे तेच करावा लागेल, परंतु इथे वाईट बॉल. चुका होत आहेत गोलंदाजाकडून. चुकीचा भोगवटा फलंदाजी करणाऱ्या संघाला जरूर मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या आतापर्यंत 29-29. पुन्हा एकदा ही चूक आणि ही चोरटी धाव. गरज आहे धावा. धावा कशाही आल्या तरी चालतील, त्या अवांतरच्या असू द्या किंवा बॅटने असू द्या. इथे गरज आहे अष्टगंधा टीमला. 31 धावा धावफलकावर आणि इथे नशिबाचा चौकार. वाव, वंडरफुल, ब्युटिफुल. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार आलाय महत्वाच्या क्षणाला. आणि इथून एखादी चूक गोलंदाजाची आपल्याला पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास कशी भाग पाडतीये त्याचं जिवंत उदाहरण हे पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर 35. 6 चेंडू 9 धावा. कोणालाही वाटलं नव्हतं या क्षणापर्यंत हा सामना येऊन ठेपेल, परंतु सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेटचा. आता करो या मरोची लढाई पाहायला मिळते. सहा मध्ये 9 गोलंदाजीसाठी गोलंदाज खेळ पालाय आणि पहिलाच फेकलाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पडेल टीम अष्टगंधाला आणि आत्मविश्वास इथून वाढवेल टीम KB44. चला 85 वाद, डायरेक्ट संघ बाद. चला पंचांनी जो डिसिजन दिला त्याचा स्वीकार करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 5 मध्ये 9 ची गरज. 6 मध्ये 9 पाहिजे होत्या, परंतु एक डॉट आलाय. 5 मध्ये 9. सावरावा लागेल. नो बॉल आहे. आता 5 मध्ये 8 म्हणजे 5 मध्ये 2 चौकार ठोकायचे आहेत, परंतु ते चौकार येणं गरजेचे आहेत. गॅप शोधायची होती. ते चोरटी धाव 1. इथे मात्र स्वतःला क्षेत्ररक्षकाने सावरलं. आता मात्र 4 मध्ये 7 ची गरज आहे. चला साईदाम टीम आपण सज्ज राहा. आणि इथे मोठा फटका खेळायच्या नादामध्ये मैदानाची साथ सोडावी लागली आहे. अगदी एक चौकार जरूर आला होता रिव्हर्सच्या अटेम्प्ट मधून, परंतु गणेशला देखील व्हावं लागले बाद. या स्पर्धेमध्ये गाडी अडकली आहे, त्या गाडीला बाहेर काढावा लागेल. अजूनही सामना कोणी जिंकलेला नाहीये. वाईट बॉल, लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा नवा ट्विस्ट तयार झालाय. 3 चेंडू 6 धावा. पुढे सरसावून खेळायचा होता. आता आलाय डॉट बॉल. पहा कसा आकड्यांचा खेळ वारंवार बदलत जातोय. 2 मध्ये 6 ची गरज. आता एक चौका ठोकावाच लागेल. आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल. चौकार आहे. पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय. आणि आता जसा उल्लेख झाला सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता तर क्रिकेटचा. आता 1 मध्ये 2. पहिला चेंडू डॉट आला होता तेव्हा पंचांकडे जरूर दात फलंदाजाची चालू होती. चला क्षेत्ररक्षण रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. जर पंचांना डाऊटफुल असला तरच ते घेतील, परंतु पंचांनी इथे पाहिलंय की हा चौकार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा KB44.
1 मध्ये 2. जर सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हाय व्होल्टेज ड्रामा जरूर पाहायला मिळतोय. जणू काय मेगा फायनलची ही मॅच चालू आहे की काय, परंतु हा फ्रेश राऊंड आहे. चला पंचाने रिव्ह्यू घेतलाय. डीजे थांबायचा आहे. चौकार चेक करतील. अगदी दोन्ही संघांचे हृदयाचे ठोके वाढलेत. चौकार आला तर आत्मविश्वास वाढेल अष्टगंधा टीमचा, आणि हा चौकार आहे तिसऱ्या पंचांनी सांगितलंय. चला आता 1 मध्ये 2. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि कोणाचा प्रवास इथे संपला जाईल, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये, जो हारेल तो जाईल अगदी आपण पाहिलं तर घरच्या रस्त्याला. जिंकणारा 1 पाऊल पुढे जाईल आणि हारणारा अगदी पावलं मोजत 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 या रविवारच्या दिवशी परतीच्या प्रवासाला जाईल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच 1 धाव काढली तरी पराभवाच्या दाट छायेमधून इथे प्रवास फलंदाजी करणाऱ्या टीमला. 1 ला 2 ची गरज. 1 धाव पलून काढली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना बाद. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. हा फुल ग्राउंड मॅच आपण पाहतोय. 1 मध्ये 2 ची आवश्यकता असताना चौकार ठोकरण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु एका धावसंख्येने पराभव पत्करावा लागतोय टीम अष्टगंधा. हार्डलक आपण आलात. दीपस्तंभ प्रतिष्ठान SSBL या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि हार्दिक अभिनंदन. KB44 टीम पुढच्या प्रवासासाठी आपल्याला देखील शुभेच्छा असतील. 1 पाऊल आपण पुढे गेलात, आपलं देखील हार्दिक अभिनंदन असेल. आणि मॅन ऑफ द मॅच